आता या कंडक्टरला लोकांनी हाकलून दिलं आणि आमच्या कंडक्टरने आम्हाला हाकलून दिलं. पण का ती चला सांगतो तुम्हाला पुढे. आता झालं असं की आम्ही सगळे पुण्याहून निघालो होतो जामखेडला. आता गणपती बसायचे होते, आमच्या क्लासला बी सुट्ट्या दिल्या होत्या आणि सगळे पोरं बी आपापल्या गावी चालले होते. म्हणलं मी तरी काय करू एकटा राहून. तिकून मग स्टेशनवरून तिकीट बिकीट घेतलं, लोकल धरली, डायरेक्ट आलो शिवाजीनगर. शिवाजीनगरवरून वाकडेवाडी स्टँड जरा 1 ते 1.5 किलोमीटर लांब. मग म्हणलं रिक्षा करूनच जाऊ. आता स्टेशनच्या बाहेर आलो, रिक्षा जवळ आलो, रिक्षावाला म्हणतो एक जणाचे 40 रुपये लागतील. म्हणलं काय? म्हणलं इंग्रजांनी लुटला, आता तुम्ही बी लुटा. तिकून मग थोडं बाहेर आलो, मामा दिसले. मामा म्हणले बाबांना तुम्हाला 40 रुपये मध्ये डायरेक्ट वाकडेवाडी सोडतो, बसा. स्टँडला आल्याच पावसाने स्वागत केलं. थोडी चौकशी बिवकशी केली, थोड्या वेळात आली जामखेड गाडी आल्यावर तर मारण्याची गर्दी झाली होती बरं का. पण आपण थोडं डोकं लावून जागा धरली होती, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नव्हती. कसं डोकं लावलं हा नात करायचं नाही. तिकून मग तिकीट बिकीट काढलं, शिरूर पर्यंत आली नाही का त्याचं सीएनजी संपलं. आता सीएनजी संपलं म्हणल्यावर त्यांनी म्हणलंय खाली उतरून जरा 5 मिनिटं थांबा. आता शिरूरच्या स्टँडवर थांबलो होतो, पण इकडे काहीतरी वेगळंच बघण्यात आलं. बसमध्ये लोक झालते एकदम फुल आणि कंडक्टरला काय आतमध्ये घेतच नव्हते. कसं बस आतमध्ये दाबलं, पण आता तिकीट कसं काढणार हे आम्हाला प्रश्न पडला. तिकून मग आपली परत बस धरली ना आलो डायरेक्ट नगरला आल्यावर लोक डायरेक्ट ड्रायव्हरच्या खुर्चीवरून उड्या मारून आतमध्ये यायला लागले. हा जागा धरायची म्हणल्यावर बघायचं नसतं कुठून येतोय कुठून जातोय. आईला पण मला वाटतं जरा आतीच झालंय राव ड्रायव्हरच्या खुर्चीवरून मानल्यावर. बरं जाऊ द्या, काय करता आता, जागा भेटली तेवढं नशीब होय. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेवढं कमेंट करून सांगा आणि फॉलो बी करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओत.